नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भारे उंबरठण मंडळ अंतर्गत आयोजित तिरंगा यात्रा उत्साहात पार पडलाय. पहलगाम येथे आतंकवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला लपलेल्या अतिरेक्यांचा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यावर प्रतिहल्ला करत अभूतपूर्व यश संपादन केले. या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ काढलेल्या रॅलीला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. अनेक मान्यवरांचे यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडीचे महामंत्री एनडी गावित, सुरगाणा पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रजित गावित, माजी सभापती मंदाकिनी भोये, भाजपा मंडळ अध्यक्ष सुनील भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळराव धूम, बारे ग्रामपंचायतीचे सरपंच देवीदास गावित, सामाजिक कार्यकर्ते मनोज देशमुख, विठ्ठल गावित, हर्षवर्धन गावित, जयराम भोये, चंद्रभागा ठाकरे, भामा जाधव, पार्वती घांगळे, मनोहर जाधव, हेमराज महाल यांची विशेष उपस्थिती होती. या यात्रेच्या माध्यमातून देशभक्ती, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान जागवण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना एकजुटीचा संदेश दिलाय व युवा शक्तीला देशसेवेच्या दिशेने प्रेरित केलंय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.